रामकृष्ण हॅलो, हरी. बोला. महाराज छत्रपती संभाजीनगरवरून बोलतो. बोला बोला. तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं, फार दुःख झालं. मी सतत भगवानगडाला येत असतो. माझं गाव पाटोद तालुक्यामध्ये आहे. पिंपळवंडीचा आहे मी. बरं बरं पिंपळवंडीचा आहे. बरं बरं बरं. आता तुमच्या गडाच्या आमच्या आजोबापासून वारकरी सावरगावच्या पायथ्याला बरोबर. काय काय बोललो आपण त्यांना? नाही साहेब, तुम्ही समर्थन करता असं देशमुखला मारलं समर्थन करता, चुकीचा संदेश देता. तुमच्या कोणी अपेक्षित नाही महाराज आम्हाला. तुम्ही ते व्यवस्थित ऐका. देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना कशामुळे मारलं ते म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं तर अहो, ते आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही? म्हणजे तुम्ही एका बाजूला वाढल्यासारखं काम झालं. तुमचं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्रित? चालेल चालेल चालेल. तुम्ही ते एका बाजूला ओढ लागले. एका चांगली गोष्ट आहे. करून बोलतो. बोला बोला. तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं, फार दुःख झालं. मी सतत भगवानगडाला येत असतो. माझं गाव पाटोद तालुक्यामध्ये आहे. पिंपळवंडीचा आहे मी. बरं बरं पिंपळवंडीचा आहे. बरं बरं बरं. आता तुमच्या गडाच्या आमच्या आजोबापासून वारकरी सावरगावच्या पायथ्याला बरोबर. काय काय बोललो आपण त्यांना? नाही साहेब, तुम्ही समर्थन करता असं देशमुखला मारलं समर्थन करता, चुकीचा संदेश देता. तुमच्या कोणी अपेक्षित नाही महाराज आम्हाला. तुम्ही ते व्यवस्थित ऐका. देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना कशामुळे मारलं ते म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं अहो, तर ते आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही? म्हणजे तुम्ही एका बाजूला वाढल्यासारखं काम झालं. तुमचं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्रित? चालेल चालेल चालेल. तुम्ही ते एका बाजूला रामकृष्ण हरी मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि ती सर्व सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ती म्हणजेच की नामदेव शास्त्री आणि एक संभाजीनगरचा सानप म्हणून व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि नामदेव शास्त्री यांना सांगितलं. तर ही कॉल रेकॉर्डिंग आपलं महाराष्ट्र न्यूज पुष्टी करत नाही, परंतु ही आपण टाकलेली आहे. तर या कॉल रेकॉर्डिंगची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद मित्रांनो. आणि तुमचं मनोगत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.